माझं नाव नामदेव शेषराव आगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, राहणार जामरुण. माझा अनुभव म्हणजे असा की मी इथं मला मलकापूर हे माहीतच नव्हतं, पण माझ्या गावा शेजारचे सर्व लोक म्हणजे मलकापूरला जायला. माईकवर बोला, मोठ्याने बोला. माझ्या शेजारचे गावचे लोक मलकापूरला जायचे. मला वाटलं मलकापूर तिकडे, ते आमच्याकडं शेगावकडे मलकापूर आहे, मला वाटलं तेच आहे. कारण मी त्यांच्यासोबत सहज आलो. इथं आल्यानंतर हे सर्व असं लाईनला बसलो आणि इथं सर्वांचा अनुभव ऐकला. माझ्या मनात बी आलं, अरे बाबा आपल्याला बी जर काहीतरी भेटतंय, सहज आलो तर काहीतरी भेटणार. मग मी मनात विचार केला, देवा मला काहीतरी आता काय द्यायचं, तुमच्याच आकाराने द्या. असं म्हणलं तर माझं काही नसताना मला एक ट्रॅक्टर, एक जीप आणि माझं जे मूळव्याध होतं ते सर्व काही माझं मूळव्याध राहून गेलं आणि मला ट्रॅक्टर आणि जीप महाराजाच्या आशीर्वादानं भेटला. आणि माझं सायकल घेण्याचे ऐपत नव्हतं, तर आज महाराजाच्या आशीर्वादाने माझ्याकडं नवं शोरूमचं ट्रॅक्टर आहे, एक 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर गाडी आहे. ते सर्व काही मलकापूरच्या महाराजाच्या आशीर्वादाने, सुभाष बाप्पाच्या आशीर्वादाने मिळत आहे. बस एवढाच अनुभव सांगतो. घरात सर्व सुख समाधानी आहे. गावाच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी मगाशी बोललो, तुम्ही इथं आलात ना, भैया सांगतो मी सहज आलो होतो, माझं काही काम नव्हतं इथं, पण तू सहज आलो. सायकल घ्यायची पण ऐकत नव्हती, पण इथं आलो, आशीर्वाद घेतला, ट्रॅक्टर घेतली, 4 व्हीलर घेतलं, पुढं काय 2 व्हीलर 2 व्हीलर गाडी घेतली. एवढं सगळं छान चाललंय माझं. हा फक्त मलकापूरचा आशीर्वाद आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. टाळ्याच्या गजरात